पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग आहे की नाही. ज्यांच्या ध्यानामध्ये मनामध्ये जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्नामध्ये पांडुरंगाचं चिंतन येतं का नाही, त्याच्याच अनंत जन्माची पाप जळून खात होतात बरं का. आणि त्यालाच नेला जगाचा मालक वैकुंठातून भूतलावर येत असतो. बाबा कोणासाठी येऊ येत, एवढं समर्पण जीवनात पाहिजे दादा, एवढं चिंतन आपल्या जीवनात पाहिजे. म्हणजे तुकोबारांनी खूप चिंतन केलं होतं बाबा. परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाचनाचं चिंतन केलंच माझ्या तुकोबारांनी. तुकोबारांचं चरित्र कधीतरी वाचून बघा, ऐकून बघा. तुकोबारांच्या शरीरावरच्या केसातल्या रोमावळीतून विठ्ठल नामाचं ध्वनी बाहेर पडायचा. एवढं चिंतन माझ्या तुकोबारांनी केलं बाबा, हे की नाही. एवढी साधना केली, एवढं समर्पण केलं बाबा. हे नवत नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगू. तुकोबारांच्या रस्त्यानं चालायचे. माझ्या तुकोबारांचा पाय ज्या मातीत पडायचा, त्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. एवढा आहे का म्हणजे तुकोबारांचा होता. एवढं चिंतन झालं होतं. चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने तद्रूपता. एकरूप झाले होते दादा भगवंत. आणि एवढं चिंतन केलं होतं म्हणून पाप जळून गेले, पुण्य वाढलं आणि जगाचा मालक प्राप्त झाला. सहज देव मिळत. देव बाजारचा भाजीपाला नाही, भाजीपाला नाही. सहज मिळतं का भाजीपाला? हे म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. मनात शुद्ध भावच नाही आणि मुखात जर नाम नसेल तर जगाचा मालक कधीच प्राप्त होत नाही. म्हणून नाम सोपं साधन आहे, पण निरंतर चिंतन करणाऱ्यासाठी, कधीतरी चिंतन करणाऱ्यासाठी ते सोपं नाही. जळतील पापे जन्मांतरीचे. काही लोकांचं असं मत आहे, महाराजांनी पापच केलं नाही तर मग नामाचं चिंतन करायची काय गरज आहे. मी एक सांगू का, कळत नकळत सगळ्याकडून पाप होत असतात. कोणी जाणून बुजून पाप करतात, कोणाकडून नकळत पाप होत असतात. नकळत झालेलं पापही पापच असतं, ते पापातच गणलं जातं आणि त्याचा भोग हा प्रत्येकाला भोगावाच. ठीक आहे बाबा, भोगावाच लागतं बाबा. म्हणून असं समजू नका की मी कधी पाप करत नाही. होतं पाप, कधी कधी आपण पुण्य करायला जातो आणि होतं पाप. 2 महिला निरंतर दररोज जाऊन मंदिरात दिवा लावायच्या, दिव्याला तेल घालायच्या. आता दिव्याला तेल घालणं पुण्य का पाप? पुण्याचं काम आहे, चांगलं काम आहे. निरंतर त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जावं, तेल घालावं, दिवा लावावा, भगवंताचं दर्शन घ्यावं यावं. एक साधू महात्मा त्याच गावात एका चौकात एका पायावर उभं टाकून डोळे बंद करून देवाची साधना करत होता, देवाचं चिंतन करत होता. बरेच दिवस झाले एका पायावर तो उभा होता. एक दिवस त्या 2 महिलांनी ठरवलं, नाही अगं आपण दररोज तरी जाऊन देवाला दिवा लावतो, तेल घालतो, ते तर पुण्याचंच काम आहे. पण बघ कित्येक दिवस हा साधू महात्मा एका पायावर उभा आहे, एका पायावर उभं देवाचं चिंतन करतोय. ग त्याचा पाय किती सुजलाय, दुखत असेल. आपण एक काम करू, आज हे तेल आपण दिव्याला न घालता त्या साधू महात्म्याच्या पायाला लावून थोडीशी मालिश करू, सोडू. म्हणजे त्या बाबाला काय वाटेल? बरं वाटेल, थोडा आराम वाटेल. आता हे पुण्याचं काम का पापाचं? बरं, पुण्य म्हणून केलं का पाप म्हणून? त्याने केलं पुण्य म्हणून, पण त्यांना लागलं पाप. बाबा जे तेल लावलं ते तेल होतं गोड तेल, आणि त्या तेलाच्या वासानं तिथं तेल मुंगळे आल्या बाबा. आणि त्या साधू महात्म्याच्या पायावर चढले आणि त्यांचा पाय फोडून खाऊ लागले. पुण्य लागलं असेल का पाप? त्याने पुण्य म्हणून केलं पण झालं काय? तिथंच काही पोरं बसली होती ऊस खात, आणि ऊस खाणाऱ्या पोरांनी काय करायचं, ऊस खायचं चुली त्या साधू महात्म्याच्या पायाला मारायचं. आता एखाद्या महात्म्याला फेकून चुली मारणं पुण्य का पाप? पाप. ते पाप होत होतं पण घडलं पुण्य बाबा. ती चुई पायाला लागायची, बाजूला पडायची, आणि त्या पायावरच्या सगळ्या मुंग्या त्या चुईकडे जायच्या. आता पुण्य लागलं कुणाला आणि पाप लागलं कुणाला? मग तेल लावून सोळावं का सोया मारावं? नाही दादा, काही काही वेळेला आपण करायला जातो पुण्य पण होतं पाप, है की नाही. एक म्हातारी आजी, गावाच्या शेजारी एक मोसमाचं देऊळ होतं, आणि त्या मोसमाच्या शेजारी पूजा करत बसायची. एक सावकार, 3.5 फुटाचा सावकार 6 फुटाच्या घोड्यावर बसून आला. हौस, उंची कमी पण बसायची हौस नाही बाबा लोकांना. बसताना एखाद्या मोठ्या जागेवर जायचं, मग तिथं चढून बसायचं बाबा दगडावर जाऊन, आणि उतरताना सुद्धा एखादा मोठा दगड बघूनच उतरायचंच नव्हतं. मग योगायोगानं त्या गावात आलं. ती गावात जिथं म्हातारी बसली तिकडे ती म्हातारी पूजा करत, तिथं
ह्याला माहित नाही मग सुद्धा म्हणून हे अख्ख्या गावात फिरलो त्याला उतरायला दगड मिळालं नाही. आणि शेवटी तिथं आले हेमसुभा दिसला ह्याला वाटलं बरं झालं बाबा उतरायला जागा मिळाली. म्हणून त्यानं आपला पाय जोड्या सकट तिथं ठेवला त्या देवाच्या शेजारी आणि खाली उतरलं. आता म्हातारीने गप्प बसवला. म्हातारीने त्याला सांगितलं, ए बाबा, अरे मोठ्या घरचा दिसतोस, चांगल्या घरातला दिसतोस रे, आणि तुला कळत नाही का? अरे तो देव आहे आणि त्याच्यावर जोड्या सकट पाय दिलास, तुला पाप लागल की? पुण्य म्हणून सांगितलं का काय? म्हणून पुण्य म्हणून सांगितलं, चांगल्यासाठी. देवावर पाय देणं, चप्पला सहित पाय देणं पाप आहे ना. पण सावकाराचं डोस उठलं बाबा. आधीच दगड मिळणं गेलं तर उतरायला, मग उतरले तर पुन्हा सावकार म्हातारीच्या घरानं सावकारानं ते पायातला जोडा काढून त्या देवाच्या कोणाला खोटो 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 7-8 मारलं बाबा. म्हणलं ही तुझा देव आहे काय? देव म्हणला, काय म्हातारी हळवा काय? एकदा पाय घेऊन चाललं होतं का नाही गपशप? माझी ओळख करून दिली आणि पुन्हा 8 जोडी मला खायला लावली. आता पुण्य लागलं असं का तिला पाप? नाही. काही काही वेळेला आपण करायला जातो पुण्य, पण होतं कळत न कळत आपलं पाप असतं बाबा. पापाचे खूप प्रकार आहेत. पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, असे 16 प्रकारचे पाप आहेत. बरोबर आहे का? पण या सगळ्या पापातून मुक्त होण्याचं साधन एकच आहे, त्याचं नाम आहे विठ्ठल. अनंत जन्माचं पाप दहन करण्याचं सामर्थ्य नामात आहे. अखंड चिंतन केलं बस, एवढंच फायदा आहे का नामाचा? नाही नाही नाही, एवढंच नाही बाबा. ते नाम जर कंठात आपल्या राहिलं आणि निरंतर त्याचं चिंतन आपल्याकडून घडलं तर आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. जगाचा मालक आपल्याकडे येतो. म्हणजे जगत गुरु तुकोबारा दुसऱ्या चरणात सांगितलं. क्या बात है. अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणजे तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता तुम्हाला वेगळा सायाची करायची गरज. एकदा का नाम तुमच्या मुखात आलं रे आलं, त्याचं जर कीर्तन, त्याचं भजन, त्याचं चिंतन तुमच्याकडे होऊ लागलं तर तुम्हाला दुसरा सायास करायची गरज न लगती. सायास जावे म्हणांतरा कुठेही फिरायची गरज नाही बाबा. बदकंती करायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा बाबा. मला खरं सांगा, बोला, शबरीमाता देवाकडे गेले का देव शबरीमातेकडे आले? बोला बोला बोला. देव
शबरी मातेकडे आले. काय होते सुलभा माता देवाकडे गेले का देव सुलभा मातेकडे आले? भक्त प्रल्हाद देवाकडे गेले का देव भक्त प्रल्हादाकडे धावून आले? देवाला आपल्या घरी बोलवण्याचे साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे दादा. कुठं जायचं नाही दादा. सुखी येतो घरा, फक्त चिंतन करायचं. शबरी मातेने काय केलं होतं? कोण शबरी? ऐका जरा बाबा. एका भिल्ल समाजात जन्माला आलेली मुलगी, लहान वयात, पूर्वी लहान वयात लग्न व्हायचे बाबा. आणि त्या भिल्ल समाजातला अशी एक नियम होते, परंपरा होती. शबरीचं लग्न ठरवायचं होतं. पाहुणे घरी आले होते, लग्न ठरलं होतं, उद्या सकाळी लग्न होणार होतं. त्यांच्या इथं पद्धत होती त्या भिल्ल समाजात, लग्न दुसऱ्या दिवशी असेल तर संध्याकाळी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री तिथं पशु हत्या केली जात होती. पशुबळ अशा बकऱ्याच्या दावणी बांधल्या होत्या बाबा, मुख्य प्राणी. शबरी मातेने बाबाला विचारलं, बाबा अहो सगळे बकऱ्याच्या दावणी काय म्हणून बांधायचा? वडिलांना सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे आणि लग्नाच्या आदल्या दिवशी परंपरा येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्या लावलेला याचं भोजन म्हणून आपल्याला भोजन करायचं आहे, त्यांची हत्या करायची, बळी द्यायचा. शबरी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. लक्षात आलं, माझ्या लग्नामुळं, माझ्या एकटीच्या लग्नामुळे जर एवढ्यांची हत्या होत असेल तर लग्न न केलेलं बरोबर. कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वरमत्सर शोषण भाऊ निर्माण झाला. आणि शबरीने विचार केला, बास बाबा माझं जर लग्नच नाही झालं तर हे मरणार नाही, बरोबर आहे काय? मनातल्या मनात विचार केला आणि रात्री शबरी निघून गेली. काय जंगलात जाऊन लपून बसली. शबरीला माहित होतं, मी कुठं जरी जंगलात कोणत्याही कोपऱ्यात लपून बसली तर माझे बाबा मला शोधून काढतील, कारण भिल्ल होते जाते ना. जंगलाचा कोपरा ना कोपरा त्यांना शोधायचं माहित होतं. पण विचार केला, बास कुठं लपले माहिती का शबरी माता करा? त्या दुसऱ्या जीवाची चिंता, त्यांची हत्या होऊ नये म्हणून एक उंट बनून पडला होता. बरेच दिवस झालं तो उंट मेला होता. त्याच्या शरीराची दुर्गंधी सुटली होती आणि त्या उंटाच्या, मेलेल्या उंटाच्या त्या पोटात जाऊन शबरी माता लपून बसल्या. त्यांना माहित होतं सगळीकडे जातील सैनिक शोधायला मला, पण इथं येणार. दुर्गंधी सुटली होती, सैनिक लांबूनच निघून गेले. त्यांना वाटलंय एवढ्या दुर्गंधीत कशाला ती जाईल. स्वतः दुःख सहन केलं दादा, संत याला म्हणायचं बरं. स्वतः दुःख सहन करतात, त्रास सहन करतात आणि दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात, दुसऱ्याच्या हिताचा विचार करतात, त्याचं नाव संत आहे. शबरी माता पुन्हा घरी गेली नाही बाबा. मातंग ऋषींच्या आश्रमात पहाटे उठायची, त्यांना कल्पना सुद्धा नसायची. नदीवरचं पाणी घेऊन तिथं सडासड रांगोळी काढायची. मातंग ऋषीला वाटायचं कोणीही सेवा करते, कळायचं नाही बाबा. भिल्ल समाजाची होती, तिला वाटत होतं की ते ऋषी माझा स्वीकार करतील का नाही. पण एक दिवस पहाटे उठून बघितलं तर ती लहान शबरी पाणी टाकताना, सडा टाकताना दिसली. मातंग ऋषीने तिला जवळ बोलवलं आणि सांगितलं, का ग कुणाची मुलगी? तो भिल्ल समाजातली आहे, माझं नाव शबरी आहे. बरोबर, मला परत माझ्या घरी जायचं नाही. मी जर घरी परत गेले तर माझे बाबा लग्न लावतील, पुन्हा पशु हत्या होईल, त्यांचं दुःख त्याचं पाप माझ्या पदरी पडेल. मला आता पुन्हा त्या घराकडे जायचं नाही, मला मार्ग दाखवा, मला माझ्या घराचा मार्ग पाहिजे. मातंग ऋषीने उपदेश केला, चिंता करू नको. सेवा बघितली आणि सांगितलं, राम नामाचा अखंड चिंतन कर शबरी. हे राम नाम कंठामध्ये धारण कर आणि अखंड या नामाचा जप करत राहा. एक दिवस जगाचा मार्ग तुला येऊन भेटल्याशिवाय राहणार. गुरुने उपदेश केला, डोक्यावर मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, बघ इथं या आश्रमात येणारा पहिला पुरुष जरी कोण असेल तर तो जगाचा मालक असेल. प्रभू रामचंद्राशिवाय दुसरा पुरुष तुझ्या आश्रमात येणार, जो पुरुष तुझ्या आश्रमात येईल तो देव असेल. हा उपदेश केला. मातंग ऋषी निघून गेले. शबरी मातेनं चिंतन केलं. किती केलं बघा बरं का तुम्ही. लहान वय होतं, लहान वय उपदेश केला त्यावेळी, पण वय संपेपर्यंत, वय वृद्धावस्था येईपर्यंत अखंड चिंतन केलं बघा. राम 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 म्हणून जिभेला छाली पडले होते. देव सहज मिळत नाही. आम्हाला आज एखादच धरली, उद्या देव घरी यावं वाटतंय आणि देवाला म्हणावं वाटतंय, बोल भक्ता बोल, आज तुझी सेवा करू. एवढं सोपं असतं बाबा, एवढं सहज देव मिळतं का? देवी हरी लोक म्हणतात सुद्धा देवळात जाऊन, काय सांगा मा एवढ्या मोठ्या एकादशी केल्या तर अजून देव मिळत नाही. एकादशी कसा करतात काय मागा बघितलं. एकादशी दिवशी कुठं तर कीर्तन असलं की फराळीला नेतात आम्हाला बाबा, काय ते काटो करते. दररोजच्या पेक्षा जास्त एकादशी दिवशी हाणतात लोक. खोटं नाही बोलत नाही हो बाबा. विजय करते भगर काय, शाबू काय,
शेंगदाणे काय, केळी काय, सफरचंद काय, ताक काय असते बाबा वेगवेगळं. एकादशी त्याला म्हणतात का, वरून म्हणतात माझा उपवास आहे. उपवास काय काय घरात तर तयारी असते बघा. आदल्या दिवशी दशमी दिवशी पासूनच तयारी असते. उद्या एकादश आहे, शाबूच कसं आहे किती आणू, उगं किलोभर आणा, उगं किलोभर शाबू, एक डझन केळं, नायलन शाबू, चिप्स, हे सगळं गबाळ गोळा करून आणते बघा माणसं. आणि घरच्या लेकराला सुद्धा म्हणते एखादं दार, ती म्हणते बर. आई त्याला आदल्या दिवशी म्हणते एवढे एकादश आहे कचकून जेव. आदल्या दिवशी जेवते ती पोट भरून एकादश आहे म्हणून. बरोबर आहे का? बरोबर आहे, विनोद नाही, बरोबर आहे. आदल्या दिवशी कचकून खाता, एकादशी दिवशी आई म्हणते एकादश आहे तुझी कचकून खा. केळं खाते, खिशात शेंगदाणे घेऊ घेऊ, चिप्स घेऊ घेऊ, केळभर खाते ती पोरं. आणि पुन्हा बारशी दिवशी म्हणते काल एकादश होती कचकून खा. कुठवर कर तुटस्तर किती असतं बाबा, आहे का नाही एकादशी. उपवास उपवास. शबरी मातेने किती चिंतन केलं होतं माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून वय संपेपर्यंत बाबा वय. केवळ देवाचं नाव घेतलं तर राम 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 नामाचं चिंतन करून जीवेला छाली पडली होती. एवढं स्मरण देवाचं केलं आणि वाट बघितली दादा देवाची, फक्त वाट. आणि दररोज उठायच्या, बागेत जाऊन फुलं आणायच्या. तिला वाटत होतं येणार कदाचित उद्या जर माझा राम आला तर माझ्या रामाची सेवा करण्याकरता माझ्याकडे काहीतरी असावं. म्हणून दररोज ताट सजवलं जायचं, सुंदर हार बनवला जायचा, गवताची शेज रामाला बसायला केली जायची. ज्या रस्त्याला राम येणार आहे त्या रस्त्यावर गुलाबाची फुलं टाकली जायचे दादा. दररोजचा नियम, वयाच्या 5व्या वर्षापासून म्हातारपणापर्यंत दररोज. बरं का, कधी तर नाही, नित्य नियम होता. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी दुर्लभ. देव राहतो दादा, देव कुठे येत नाही. आणि दररोज वाट बघायचं दादा. सगळं ताट सजवलं जायचं आणि त्या वाटेवर बसायचं, नुसतं वाटेकडे बघायचं. जब मेरे राम जी का आवाना होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. कधीतरी माझा राम येईल आणि राम आला की माझ्या शबरीची ही कुटिया पावन होऊन जाईल. आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाओगे. मला अपेक्षा होता ज्या दिवशी माझा राम येईल त्या दिवशी आसनावर त्याला बसवेन. आसन कशाच होतं बाबा, गवताचं. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. बोरं आणली होती बाबा बोरवनातून जाऊन, आणि ती बोरं आणल्यावर अगोदर स्वतः खाऊन बघितली होती गोड आहेत का आंबट आहेत. त्याच्या मागचा भाव इतका शुद्ध होता की एखादं जर बोरं आंबट माझ्या रामाकडे गेलं तर रामाला माझ्या काय वाटेल. म्हणून जे आंबट बोर आहे ते बाजूला टाकून द्यावं आणि जे बोर गोड लागते ते ताटात ठेवावं आणि तसंच ते ताट समोर ठेवावं. आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों का पावन होगा. एवढा सुंदर भाव मनात ठेवला दादा. बागेत जाऊन कळ्या गुलाबाच्या फूट तोडून आणल्या आणि वाट बघितली. कशी वाट बघितली सांगू का तुम्हाला. शाळेमध्ये पोरांना पोरायला गेला, शाळेत पळायच्या स्पर्धा असतात का नाही, दिवाळीला असतात का नाही, रनिंग रनिंग बोलत चला पोरं इकडे लक्ष द्याय बाबा. नाही बोलते थांबा, हात फिरवून घ्यायला लागते त्यांना. शाळेत पळायच्या स्पर्धा असतात असे का नाही पोरांनो. मग पळायला कसं असतात त्याचा नियम रे. अगोदर शरीर सोडली जाते पुढे, बरोबर आहे का. आणि सगळी पोरं जे जे स्पर्धेत भाग घेतलेली पोरं असतात ती पोरं सगळे त्या रेषेच्या जवळ असतात, बरोबर आहे का. असं एक पाय पुढे ठेवून असतात. आणि मग शिक्षकाचे शेजारी असतात. शिक्षक म्हणतात हे बघा पोरांनो, मी 1 2 आणि 3 म्हटलं की पळायचं, बरोबर आहे का. असं कोण म्हणताय, मास्तर शिक्षक, बरोबर आहे का. गुरुजी म्हणतात, गुरुजी. आणि मग गुरुजी असे शेजारी उभे असतात. पोरं सगळी एका लाईन त्या रेषेवर उभे आहेत. आणि मग शेजारी शिक्षक उभा टाकून पोराला म्हणतात, पोरांनो सगळे तयार आहेत का. हो सर. आणि मग गुरुजी म्हणतात 1 2. आता तुम्ही कशाची वाट बघायला.
आता तुमचं मन दुसरीकडे कुठे गेलं का खरं सांगा? एवढ्या 2 सेकंदापुरतं तुमचं मन कुठं घराकडं इकडं बाहेर गेलं का? तुमचं मन कशावर आहे? 3 कधी म्हणतोय त्याच्यावर. म्हणजे एवढी एकाग्रता तुमच्याकडे, बरोबर आहे का? तुम्ही सगळे इंद्रिय एकत्रित केली आणि वाट कशाची बघितली? फक्त 3 कधी म्हणते याची. आपण 2 सेकंद अशी वाट बघितली, 3 कधी म्हणते याची. तर माझ्या शबरी मातेनं एवढाच आपल्या मनाचा निर्धार केला होता, सगळी इंद्रिय एकवटली होती आणि तशी वाट बघितली होती आयुष्यभर. कशी? आता आपण बघितली तशी, बरोबर आहे का? एवढं मन एकाग्र करावं लागतं परमार्थात आणि मग वाट बघायला लागते तर देव मिळतो. विठ्ठला जगाचा मालक आला बाबा, आणि जगाचा मालक चालत चालत आला आणि शबरी मातेचा उद्धार केला. शबरी माता देवाकडे गेल्या नाही, देव शबरी मातेकडे आला. मला एक सांगायचं आहे, अखंड चिंतन आपल्या जीवनात घडलं की आपल्याला देवाकडे जायची गरज नाही, देव आपल्याकडे येत असतो. देवाला शोधत फिरू नका माय बाप. देव शोधून सापडणारी वस्तू अव्यक्त, निराकार, नाही ज्या आकार, जे तुम्ही चराचर, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. अहो ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, असं तो जगाचा मालक आहे. मग शोधून सापडेल का? नाही. मग असं काहीतरी करा, देवाला शोधण्यापेक्षा असं काहीतरी करा, असं काहीतरी चांगलं कर्म करा, निरंतर त्याचं स्मरण करा की देवानं आपल्याला शोधत शोधत देव आपल्या घरी आला पाहिजे. सुखे येतो घरा, नारायण सुखे येतो घरा. येतो बाबा, सायस करायची गरज नाही, फक्त नामाचं चिंतन करावं. पण ते नामाचं चिंतन नेमकं करावं तरी कसं? ताईचं बैसोनी करा एक चिंतन, ताईचं बैसोनी करा एक चिंतन. करा एक चित्त, आवडी अंतळ बाबा. काय करायचं नाही बाबा, एका जागेत बसायचं किंवा भगवंताचं चिंतन करायचं. आवडी बरं का, आवड पाहिजे. परमार्थात भगवंताचं नाव घेताना आवडीनं घ्यावं. कोणीतरी घ्या म्हणले म्हणून नाही, दुःख आले म्हणून नाही, तर अंतःकरणापासून आवडीनं प्रेमानं त्याचं भजन करावं लागतं बाबा. लोक दुसऱ्याचं बघून जास्त करतात, मनाचं नाही, स्वतःचा कधीच विचार करत नाही, आवडीनं कधीच परमार्थ करत नाही. ते करायला म्हणून आपण करायचं, हे की नाही? कीर्तनात सुद्धा पुढचं टाळी वाजवायला म्हणून आपण वाजवायची, नाही वाजवले कसं वाटेल म्हणून, आहे की नाही? पण मनापासून नाही का, परमार्थ मनापासून असावा, अंतःकरणापासून असावा, आवडीतला असावा. आवडे अनंत आळवावा. आवडीनं जर त्याचं भजन केलं, आवडीनं त्याचं चिंतन केलं तर काय होते सांगू का? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी. आवडीनं भावनेनं जर भजन केलं, त्याचं चिंतन केलं तर आपली चिंता आपल्याला करायची गरज नाही, जगाचा मालक चिंता करतो. म्हणून एका जागी बसून निवांत भजन करायचं जरा, काय गरज नाही, वयामानानुसार बरं का. जाता येत असेल तर पंढरीला जा, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हातपाय चांगले असतील तर जा बाबा. हात चालावया पाय, तव तो आपुले स्वहित साय. तीर्थयात्रा जाण्या चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायची. पण आता हातपाय चालत नाही, डोळे गावची लागती कवाडे, नाकापुरी शेंबुड पडे, तोंडापुरची 32 केले. ओस पडतील की जे माय बाप. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, पायाला चालता येत नाही, अशी जर अवस्था झाली तर ठाईच बैसोनी. मग कुठं पळापळ करायचं नाही, करा एक चित्त एकत्रित करायचं. आणि आवडे अनंत, आपलं चित्त सुद्धा परमार्थात असावं लागतं बरं का माझ्या. एक तर आवड असावी लागते, अंतःकरणात शुद्ध भाव असावा लागतो, आणि आपलं चित्त एकाग्र करावं लागतं. नाहीतर तुम्ही ध्यान कुठेही जा, चित्त जर त्याच्यात नसेल का नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय उपयोगाचं आहे? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी. आपलं मनच जागेत नाही, देह देवळातून चित्त. बघा तुम्ही कीर्तनात बसले बसले काही लोक इथं बसत नाही, इथं बसले पण इथं बसून चपलाकडे लक्ष असतं. काही लोक अशा ठिकाणी बसतात की तिथून महाराज बी दिसावून चप्पल बी दिसा.
होय बाबा, एक नजर महाराजाकडे आणि एक चपलाकडे मारते. हाय हाय, काय काय जण चपलावर बसते, बरोबर आहे का? आणि खरं सांगतो मी, कीर्तनातले चप्पल चौकोन असते सांगू का, जी निम्या कीर्तनात उठतील का नाही, होय होय, मस्करी नाही बाबा, त्याला काम नसते काय नसते, ते आलेलेच असते तेवढ्यासाठी. ते हळूच उठते, असं फोन हातात करून, जसं काही इमर्जन्सी फोन आला त्याला, हळूच मोबाईल हातात घेते आणि उठून बाहेर जाते, चांगला बघून चप्पल घालते, घरी ठेवून येते आणि पुन्हा हाय त्या जागेत बसते, सगळ्यात जास्त टाळ्या वाजवते, डाव लागला म्हणून. कदा विनोद नाही, आपलं चित्त एकत्रित पाहिजे बघा. परमार्थात आपल्या मनाला आणि चित्ताला खूप मोठी किंमत आहे. देहाला आपण कुठे असू दे. बघा, एक माणूस पंढरीच्या वारीला गेला, माऊलीच्या दिंडीत आहे, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, पावलं खेळून उड्या मारून लोक नाचायचे बघा. की देहानं तिथे पण येतो, चित्त गावाकडे आहे. काही लोक वारीला आधी जातात, काही मागून जातात का बाबा, की आधी गेलेलं मागून गेलेलं विचारते, होय कसं आहे गावाकडं. आता मग त्याचं देह तिथं आहे, पण चित्त कुठं आहे? सोयाबीन उगवले का, पाऊस पडलाय का, जनावर आमची बरी आहेत का, उडवा चांगला आहे का, आता ह्याला जाळायचं आहे तिथं. देहानं गेलाय कुठं? पंढरीत. आणि मन कुठं आहे? चंद्रभागेच्या तीरावर गेलं, कपडे चंद्रभागेच्या तीरावर गेलं, कपडे काढले, ते चंद्रभागेत आंघोळीला गेले. चंद्रभागे करिता स्नान दोष पडते रामराम, किती पवित्र आहे नदी आहे की नाही. कपडे काढून चंद्रभागेत गेले ना, असं पहिली डुबकी मारली बाबा. देहानं चंद्रभागेत, आणि मग तिथं बसले बसले म्हणते, इथं एवढा गारवा आहे गावाकडे किती असं. देहानं चंद्रभागेत, पण चित्त आणि मन मात्र गावाकडे. पण याचीच बायको घरी पलंगावर बसून टीव्ही बघायली, सकाळी 6 वाजता टीव्ही लावून, आणि पंढरीचा सीन त्या टीव्हीवर दिसू लागला. मग बायकोला नेमकं ही दिसलं, उघडा बोंब घरी. मालक आता खेड्यातल्या बाईला जर आपला मालक टीव्हीवर दिसल्यावर कसं वाटत असेल? नाही चांगलं वाटते का नाही? तिनं बघितल्याबरोबर वळखली असून नीट बघून, पिंट्या ओट म्हणले, का त्या तुझा पप्पा कुठला नदीत चंद्रभागे. आणि ती घरात बसली नाही. हो ऐकलं का, शेजारी पाहिजे, या 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 आमची मालक टीव्हीवर आहे. सगळी गल्ली बोलवली, मालकाकडे बघायला असे, वा 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 वा. आणि बाई म्हणाली, काय माझ्या मालकाचं भाग्य असेल, वा काय माझ्या मालकाचं नशीब थोर आहे. बघा, पंढरीची वारी घडली, माऊलीचं भजन त्यांना घडलं, आता चंद्रभागेची आंघोळ त्यांना घडते. हो, थोड्या वेळेला पुंडलिकाचं दर्शन घेतील, नामदेव पायरीचं दर्शन घेतील, तुकोबारायांचं दर्शन घेतील, आणि मग गरुड खांबाला मिठी मारतील, आणि माझ्या पांडुरंगाचं गोड सावळं सुंदर रूप बघतील. किती भाग्य माझ्या नवऱ्याचं आहे, आणि आमचंच नशीब फुटकं बघा, आम्ही घरी आहे. आता मनानं कोण आहे तिथं? बायको देहानं घरात आहे, पण तिचं मन आणि चित्त कुठं आहे? पंढरी. खरी वारी कुणाची? चंद्रभागेत जाऊन बुडणाऱ्याची, तर घरी बसून टीव्ही बघणाऱ्याची. तुम्ही देहानं कुठं आहात हे महत्वाचं नाही बाबा, तुमचं मन आणि चित्त महत्वाचं आहे. म्हणून आपलं चित्त परमार्थात असावं की नाही. आवडे अनंत आळवावा, आवडीनं त्याचं भजन करायचं. बघा, ठाईच पैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. ठीक आहे, काही लोक म्हणजे देवाचं भजन करावं, चित्त एकत्रित करावं, आवडीनं त्याचं नाव घ्यावं, पण त्याचं नाव आहे तरी काय? रामकृष्ण हरे विठ्ठल देवा, रामकृष्ण हरे विठ्ठल देवा, रामकृष्ण हरे विठ्ठल कलाकार चांगले असले, गायक चांगले असले, कीर्तन चांगलं होते. मन कसं आहे, काय म्हणताय तुमचं, काय म्हणताय? बरं, मसाला चांगला असल्यावर भाजी चांगली होते. मन काय म्हणताय महिला मंडळ, बोला. आता भाज्या आम्ही करतो का तुम्हीच ना. मसाला चांगला असले की भाजी सुंदर होते, सुंदर. बटाट वांग कसंही असू द्या, किडका असू द्या, पण भाजी जर चांगली मारली का नाही, खाणारे हलवा त्याला कळत नाही. वा काय भाजी झाली म्हणून खाते बाबा ते.
पण वांग किडका हे त्याला कळत. किडक्या वांग्याला सुद्धा चव आणायचं काम मसाला करीत असतो. तसं कीर्तनातला मसाला म्हणजे हे गायक वादक मंडळी असतात बरं का. आणि येणार कोण असते म्हणजे आम्ही वांगी ती खिडकी आहे. तुम्ही बघितले असेल आता हे दुसरं आहे. तुमच्या महाराजांचं होतं वाटतं कीर्तन जातं आहे की नाही बाबा. मला सांगायचे काय वांग्यात सुद्धा 2-4 प्रकार असतात मला माहित नाही. काही बेलवांगे, काही बंगाळे, काही लांबके, काही काटा. तुम्ही बघचाल आता आम्ही म्हणजे बेलवांग्यात मोडतो आहे की नाही. काही काही वांगे मोठे येते आता कळलं तुम्हाला. महाराज देहानं शरीरानं मोठा सगळं विचारानं सहज काहीतरी लोकांची कल्पना पाहिजे विचार करतात लोक. बाबा ज्याची गाडी मोठी, दाढी मोठी, बॉडी मोठी, लोक म्हणतात माय 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 महाराज मोठा होता. गाडीतून उतरायला गेल तो उतराय ओढून काढला ओढून शरीराला दुसरी म्हणते त्याचं काय नाव आलंय माय एकतर महाराज एवढा मोठा होता डीवर खडी साखर ठेवून खाता. शरीरानं मोठा झाला म्हणून मोठं होता येत नाही दादा. मी एक सांगू का शरीराने तुम्ही किती मोठे व्हा एक दिवस त्या शरीराची माती होणार आहे. बरोबर आहे का. माती होणार आहे म्हणून शरीराने मोठं होण्यापेक्षा विचारानं मोठं व्हावं. काय सांगू ज्या माणसाचे विचार मोठे असतात का नाही ते शरीरानं जरी निघून गेले तर चंद्र सूर्य असेपर्यंत विचाराने जिवंत असतात. म्हणून विचार मोठे ठेवा. विचार कधी मरत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून विचारानं मोठं व्हायचं. विचारानं बोलत चाल. ही गायक वादक मंडळी अतिशय सुंदर आहे बघा. त्याच्यामुळे कीर्तनाला गोड वारंग भरत असतो बरं का. म्हणून टाळी वाजवत जा. कधीतरी एखादं गायन चांगलं वाटलं एखाद्याचं वाजवणं चांगलं वाटलं तर टाळी वाजवत जा. मी म्हणलं म्हणून आता वाजवू नका उद्यापासून वाजवा. म्हटल्या कशाला लगेच. बरोबर आहे का. आपल्याला कसं झालंय सांगू का माझ्या सहित आपल्याला चांगल्या गोष्टीत कौतुक म्हणून टाळी वाजवायची सवय नाही. आम्हाला फुकट आश्वासन देणाऱ्याच्या पुढे बसून टाळ्या वाजवायची सवय लागली. आमच्या इकडं तर असं आहे इलेक्शन पिरियड आला का नाही मग भाषण असते बाबा. जी येतं ती भाषण ठेवते आणि एवढं मोठ्याने एवढं प्रेमानं बोलते असं वाटतं उद्याच रस्ता करतो बाबा. आणि ते बोलतानाच सुरुवात असते माय बाप एक शब्द तुम्ही मला द्या मी तुमचं कल्याणच करून टाकतो. कवा करायचं थोडे कल्याण झालेच तुमच्या दारात रस्ता नाही ही पठ्ठ्या करून दे. बरोबर लोक म्हणतात वाह क्या पितो. पुन्हा म्हणते तुमच्या घरात नळ नाही मी बसवी. खालची म्हणते पहिला आहे हो दुसरा बसवी. आता ऐकणारी का सगळीची येडी असते तुम्ही ऐकणाऱ्याने खाळूच खाळून म्हणलंय दुसऱ्या राहू दे पहिल्यालाच पाणी सोड. दारात नळ दोन पाणी एकाला नाही बघा. काही काही लोकांनी तर का नाही असंच कीर्तनाला गेल्यावरती नळ बघितले बुजले आणि त्याला वाटलं गावाला पाणी पडायला किंवा आपली पोरगी दिली तर विकत द्यायची दिलं पोरगी नळ बघू आणि आलं 15 दिवसात पोरीकडे कसं चाललंय बघा. पोरगी वड्याला हांडा घेऊन बाप म्हणला बाय आणि दारात नळ असताना वड्याला कसं काय माय ती म्हणली पप्पा हो नळ बघायचं वड्याला जायचं. म्हणली काय नळात पाणी नाही पप्पा पाली पाली. आश्वासन खोटी त्याच्यापासून टाळी वाजवायची सवय लागली. मग कधीतरी कुणाचा चांगला गुण वाटला तर टाळी वाजवत जा. ती कौतुकाची थाप असते बाबा ठीक आहे. त्या कलेला तुम्ही दिलेली एक साध असते दाद असते पाठीवर ठीक आहे. आणि प्रेरणा मिळते उत्साह मिळतो आणि पुन्हा अजून ते चांगलं चांगलं काहीतरी गायचा प्रयत्न करतात ठीक आहे. म्हणून टाळी वाजवत जा कधीतरी. विठला विठला माझ्या तुकोबाराने उघड मंत्र देऊन टाकला बाबा. कोणत्या देवाचं नाव घ्यायचं आहे असं मंत्र लपवून ठेवलं नाही झाकून ठेवलं नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हा शब्द खूप महत्वाचा आहे. निरंतर त्याच नामाचं चिंतन करायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा मंत्र आहे जपावा
सर्व काळ हा मंत्र जर निरंतर तुम्ही जपला रे जपला की काय ताकद आहे दादा त्या काळाची आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघायची. जग आपलं काही करू शकत नाही पण तो काळ सुद्धा आपल्याकडे कधी वाकड्या नजरेनं बघू शकत नाही एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. तर याच्या चिंतने निरसेल संकट फराळ दुर्घट भविष्य आणि मग भवसागर आपल्याला सहजरित्या पार करता येईल. म्हणून त्या भगवंतानं आपल्यावर कृपा करावी. या सर्व दुःखातून देवाने तुम्हाला मुक्त करावं. जन्म मरणाचा फेरा तुमचा आमचा चुकावा वाटत असेल तर एकदा प्रेमानं हात वर करा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार गोड भजन तुम्हाला सगळ्यांना मिळून करायचं आहे. सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे बरं का. हात ज्याला असतील त्यानं वर करा. जेवढे हात वर करतात तेवढे दिवस जास्त खाली राहतात बघा. असं दक्षिणेवर शिलेले करायचं नाही बाबा. चांगले हात वर करा ना. अशी काल्या दिवशी कशा असते टाक 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 कसं आणि टाळी वाजून प्रेमानं भजन विठोबार खोमाई बकवास बकवास ताली ताली वाजली पाहिजे. मोठ्यानं क्या बात आहे. ताली 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 गुरुजी पेटी क्या बात है. टाळ काळी पकवाज पेटी एकदा साधारणपणे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नरगती साया सुधावे अनंतरा सुखी तुझा नारायण. अभंगाच्या चारी चरणामधून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या उद्धाराचा सोपा मार्ग सांगितला आहे की नाही. काय करावं, नामाचं चिंतन कसं असावं, काय परिणाम त्या नामाच्या चिंतनाचा होईल, ते नाम कसं घ्यावं आणि कोणतं नाम घ्यावं इथपर्यंत तुकोबारायांनी सांगितलं बाबा. पण तुकोबाला वाटलं मी एवढं जरी सांगितलं तरी लोकांचा विश्वास बसत किंवा नाही सांगता येत. लोकांचा वारकऱ्यावर विश्वास बसत नाही बाबा. खरं बोलणाऱ्या माणसाचा विश्वास बसत नाही. नाही कीर्तनापुरतच काही लोक इथंच हा 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 म्हणतात बाबा. आणि मी गेलं का नाही इथे लोक गेले असते सांगा हो. दोघा ऐकायचं असते आपलं आपलं काय आपल्याला कळत नाही. बरोबर आहे का बाबा. म्हणजे तुकोबारे सांगतात बाबा रे नामासारखं सोपं साधन दुसरं नाही. याविना अनेक एक नाही याच्याशिवाय दुसरं नाही. असं तापण साधन जर तुम्हाला वाटत असेल याच्यापेक्षा सोपं साधन पाहत असे आणि विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो नामासारखं सोपं साधन जगात दुसरं कोणतं. तुकोबाराने देवाची शपथ घेऊन विठ्ठलाची आण घेऊन तुम्हाला सांगावं की बाबा दुसरं तिसरं काही करू नका देवाचं भजन करा. अवघड मार्गाने जाऊ नका रे बाबा. सोप्या मार्गाने चालायचा प्रयत्न करा. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ.
स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव सोप्या मार्गाने जायचं आणि मुखाने देवाचं नाव घ्यायचं. अवघडात घुसायचं. अवघडात कोण घुसावं माहितीये का? ज्याला बाहेर निघता येते त्यानं. म्हणजे तुकोबारायचं म्हणतात अरे माझा अभंग माझा पूर्ण गाथा तुम्हाला नाही पाठ झाला तरी चालेल, पण एवढा आत्ताचा जो अभंग आहे ना नामस्मरण कीर्तन, एवढा अभंग जरी पाठ केला आणि त्या अभंगासारखं जरी वागलं तरी जीवनाचं. माझे माऊली सांगतात बघा, माझी पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करण्यापेक्षा एक तरी होईल अनुभव, परमार्थात अनुभव घ्यायला शिका बाबा. थोडंच करा पण ते आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. किती आपल्याला येतं याच्यापेक्षा आपण कसे वागतो याला खूप मोठी किंमत आहे. बरोबर आहे का? ज्ञानापेक्षा आचरणाला मोठी किंमत आहे. नुसते पोपटपंची ज्ञान कामाचं नाही. लोकांना सांगे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी लोकांना सांगायचे, स्वतः मात्र कोरडा. वाईट बोलू नये, वाईट वागू नये, वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये, वाईटाकडे जाऊ नये म्हणायचं. माय बाप केवळ काशी त्यांनी नव जावे तीर्थाशी. कोणी म्हणावं ज्याचे माय बाप आपले घरी आहेत त्यानं आपली कोट्यावर ठेवायचं. लोकांना माय बापाचं तत्वज्ञान सांगायचं नाही ना, चालत नाही. ज्ञान फक्त सांगण्यापुरतं नसावं तर त्याची अनुभूती आपल्या जीवनात असावी. म्हणून परमार्थाचा मार्ग सोपा आहे. खाली बसतो, खाली बसतो. त्याला कुणीच काय म्हणू नका, त्याला शांत जाते. कुणीही काय म्हणू नका, हालचाल सुद्धा करू नका, काहीच करू नका. तुम्ही गप्प बसा. कुत्रे खूप हुशार आहेत, माणसं बिघडली. अहो ते एका गावात असंच कुत्र मध्ये आलं, चारी बाजून हळ 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 जाऊ कुत्र्यांच्या. अहो त्या कुत्र्याला सुद्धा आता कुत्र झाल्यावर कळले कीर्तनाकडे यावं लागते म्हणून. माणूस होता तेव्हा तिथे आलं नाही इकडे बाबा. आता त्याला वाटायला मध्ये जावं, कीर्तनात बसावं, एखादी चाल म्हणावं. कोण म्हणते आणि काही ज्ञान नाही. बाकी जाऊ दे बाबा, जाऊ दे. ती राजमाई तुम्ही शांत बसा. हे शरीर पुन्हा मिळत नाही माय बाप. त्याला वाटायला आता मोबाईल ऐकावं, पण अधिकार त्याचा नाही ना, त्याला बसू देत नाही तिथे लोक. आता आपल्याला बसू देते चटई आतरते तरी लोक कट्ट्यावर बसून पिचकारे मालिका ऐकतात. करावं काय काय? बरोबर आहे का? एवढं किती चांगलं ऐकलं. आता काही मधीची जागा थोडी, तिथं थोडी आहे, पलीकडे तेवढी उरली आहे, इथं काय काढली लावायचं का काय? आता मला सांग काय करायचं काय? आता नाही तिथं माणसाने बसावं नाही, माणसात माणसानं बसावं बघा. माझं स्पष्ट मत नाही. बरोबर आहे. कुठवर आणतं अवघडत घुसायचं नाही, सोप्या मार्गाने जायचं. खोलात जायचं बाबा, तत्वज्ञानात जायचं. पण कुणी ज्याला तो भार झोपतो त्याला, भार झोपतो तेव्हा जायचं. ज्याला झोपत नाही त्याने आपलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा समजा एवढंच करायचं. पाठवून त्याचं चिंतन करायचं. एखादा जर मला करायचं तुला गाथा पाठ आहे का? बाबा मला गाथा पाठ नाही, पण तुकोबारायने दिलेला मंत्र मात्र मला पाठ आहे. ज्या मंत्राच्या बळावर मला देव प्राप्त करता येतो तो मंत्र माझ्या जीवनात मी उतरवला. याच्यापेक्षा मला वेगळं पाठ करायची गरज. म्हणून लई खोलात घुसायचं नाही. आमच्या गावात एक माणूस होता, विहिरीत काय पडलं तर नाही खोल की बुडायचं काढायचं. नेमकं या वर्षी दिवशी एकाची घागर पडली बाबा चालण्याची. तुमच्याकडे वेळा मासे असते का नाही? बोलत असते का नाही? असते. गेल्या वर्षी दिवशी काय करते तू? नाही भजी उलटे असते ते खायचं झालं. पण सकाळी सकाळी काय करतात? नाही, पहिल्यांदा आंघोळ करून माणसं उठतात आणि दुकानाला जातात. कशाला? काव आणि चुना. काव लावत असेल तर बरं आहे बाबा. तुमच्याकडे काव लावतात का? वा वा, चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे चुना लावतात. इकडे लावतात का? वा. सकाळ सकाळी जाऊन मोठा डबा आणते तर कुणाला लावते चुना? लोक पांडवाला चुना लावतात, आपल्याला सोडतील. कुणी पद्धत काढली की काय माहिती बाबा. देवाला चुना लावते, जाऊ चुना लावते, पूजा करते. बरोबर आहे का? की आमच्या गावात माणूस गेला की पूजा केलं, चुना लावलं आणि मग पूजेला पाणी कमी पडलं म्हणून ते विहिरीत गेले. ते कळशीला त्या घागरीला बांधलं, चांदीची घागर, आणि ती काढताना ती दोरी निघाली आणि ती घागर विहिरीत पडली. नेमकं बघा, लग्नात आलेली घागर होती पुढ्यात चांदीची. आता ही घराकडे गेला असेल का? बायकोला जाऊन म्हणजे का चांदीची घागर पडली, तीच मुंडी हिच्या पाठीत घालली का नाही? त्याने म्हणलं आता काय करावं लागेल बुवा, काय करावं लागेल बुवा. आमच्या गावातला एक माणूस होता की खोल बुडत होतं. त्याने गेलो त्याच्याकडे. त्याचं नाव होतं रामराव. रामराव येऊ काहीच करीत नव्हती कुत्रा. रामराव घागर पडली विहिरीत, तो चला तुमच्याशिवाय कोण काढेल. ती बी फुगलं.
तिने म्हणलं का आमच्यातली आंबील द्या, थोडे उंडे जास्त खा, शेंगदाण्याचे लाडू खा, पण तेवढी घागर काढा. ते आलो की फुगून बाबा. स्तुती केली की माणसं बुडायला सुद्धा तयार होते बरं. की बुडायला आला किती खोल वेगळा अंदाज बघून बुडावं का. त्यानं जे हो म्हणून जी शुल्क मारलं. अर्धा तास झाला, तास झाला बाबा, 2 तास झाले, 3 तास झाले तरी रामराव मोदीच. तरी हिरीच्या कडेला उभा टाकलेले लोक म्हणत होते येणार येणार, आज नाही तर उद्या रामराव येणार. रामराव आला बाबा, पण परवा दिवशी फुगूनच. मला एक सांगायचं, खोलात घुसावं कुणी ज्याला निघता येते त्यानं, तसं परमार्थातला अवघड मार्ग स्वीकारावा कुणी ज्याला झेपता येतो त्यानं. विठाला आपण फक्त सोप्या मार्गाने जायचं ना, अवघडच जायचं नाही. सोपा मार्ग नामाची चिंता नाही. तुकाराम महाराज मध्ये शेवटी सांगतात बघा, तुका मैंने सोपे आहे सर्व काही लोकांना वाटतं ही भजन करणारी माणसं असतील का नाही, गायन करणारी, वादन करणारी. सहज जर निघाली कुठं भजनाला तर लोक म्हणतील त्याला योगा हा हो करून खाते हो, हा हो हा हो हो बाबा. येथे पाहिजे जातीची येड्या गबाळ्याचे एवढ्या वरच्या पट्टीत जर 2 चाली म्हणजे का नाही पाटील, कीर्तन संपले 2 भाकरी मुरगाळावं लागते. बरोबर आहे का? तर झोप लागते बाबा. हो दादा, आम्ही जर कीर्तनावरून घरी गेलं का नाही माझं संतो येते. वरच्या पट्टीत गायला नाही, वरच्या पट्टीत बोलावं लागते बाबा. घरी गेलो की जेवलं तर झोप येते बघा. काय काय असेल मग ते किती जीव द्या अगोदर. साधी गोष्ट नाही, पण अंग राखून काम करणाऱ्याचं तसं नाही बरं. इथं अंग जोडून काम करावं लागते. त्याला गायकानं पिंपीच्या बेतापासून आरडावं लागतंय तर त्याचं गोड लागत आहे. देवाला ती आवडते बरं. काही काही लोक इथं अंग राखून काम करते, पण शेतात गेल्यावर जीव जावं आरडते. पाखरं राखाय गेले बघितलं माणसं कधी? पाखरं राखतात का? पाखरं त्या आठवड्यावर उभा टाकून गोफळ घेऊन पाखरं राखताना कशी राखते तो? कसं म्हणते त्या पाखराला ए हा असं का? मग कसं असं आरडते बाबा. ह्याच्यात तुकड्यातली पाखरं जाते तीच जाते, पण शेजारी सुद्धा उठून जाते जात बिघडली का काय. जीव जावंच तर ते तार देते. केवढे जवळ एवढीच पाखर खाऊन किती खाते बाबा, किती खाते. एवढं चिपटभर जवळ मिळायसाठी एवढं आरडते. देव मिळायला एवढं हळू आरडून जमून आरडावं लागते बाबा. बेबीच्या डेटापासून त्याचं नाव घ्यावं लागतंय की नाही. इथे असं एवढं कोमजून नाही. आणि फ्रेश राहायचं बघा महाराज. हसत खेळत राहायचं आनंद. मरण जरी आलं तरी आपल्या चेहऱ्याला सस्मित हास्य असलं पाहिजे. बघणारा माणूस आनंदानं जवळ आला पाहिजे. कमीत कमी शेवटचं दर्शन घ्यायला. काय लोक असं करून मूर्तीत बघू वाटत नाही. शेवटचं सुद्धा नको स्वप्नात सुद्धा तसंच येत होतं. काही लोकांच्या चेहऱ्यावर हसूच नाही. सुरुवातीपासून जी येते ती शेवट तसंच उठून जाते बघा. हाय काय गेली कळत नाही.
माणसानं हसावं, हसत खेळत जीवन जगावं. रामराम नीट करी नाहीत लोक, गवा हसते लोक. पूर्वीचे लोक मंदिरात आले की नाही दर्शन घ्यायला सकाळी, राम राम असं हसत खेळत रामराम करायचे. आणि ते दुसरं सुद्धा आहे राम राम असं प्रेमानं रामराम करीत होते. आता ते जो प्रेमाने केले हे म्हणून कसं करावं, राम राम असं उदास एवढा राम राम असतो का? देवाचं नाव तरी असं कसं घेतलं पाहिजे. भजन सुद्धा करताना थोडंच करावं पण गोड करावं. आपलं भजन ऐकून झोपलेला माणूस सुटून आला पाहिजे असं आपलं भजन असावं पाटील, तर करावं. माझं स्पष्ट मत आहे. काय की पकवायचं झोपावं, पकवायचं उठवा लागतं आता पीठ आपण नाही गोड भजन असावं. देवाला सुद्धा भजन गोड आवडतं. आता गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम, ज्याचं नाव गोड आहे ज्याचं रूप गोड आहे त्याचं भजन कसं असावं, गोडच ना. म्हणून हात तेवढे हसत खेळत राहायचं. झालं कीर्तन संपलं बरं का. आता थोडं राहिले. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. देवाचं नाम सगळ्यात सोपं आहे पण कोणासाठी, शहाणे लोकांसाठी. आता शहाणा कुणाला म्हणायचं, मला कुणाला बोला की बोला. झालं कीर्तन. शहाणा कळण्यासाठी आधी येडं कळावं. येडं कुणाला म्हणजे येडं. एक मोठं हॉस्पिटल होतं बाबा येड्याचं, आणि त्या येड्याच्या हॉस्पिटलमध्ये शहाणा डॉक्टर असतो बरं का. डॉक्टर शहाणा असतो का नाही, पण काही येडे त्याला येड्यात करते. की डॉक्टर आपला पेशंट तपासायला निघालं आणि एक येडा पेशंट मुंडकं खाली पायावर करून झाडापाशी तिथं, आणि एक सवास होतं. त्या सवासाला विचारलं काय करायला, त्याला म्हणलं काय येड्याने विचारायला, येडं म्हणते डॉक्टरला. डॉक्टर म्हणलं शान आहे बोल काय करायला, दिसलं का म्हणलं गाणं म्हणायला. तर म्हणलं होय गाणं तू म्हणाले, तू सवासन ती उरपट का, माझी ए साईड चालू आहे त्याची बी साईड चालू आहे. एक येडे डॉक्टरला सगळ्यापासून 5 वाजल्यापर्यंत फोन करायचे दररोजच. हॅलो डॉक्टर साहेब काय करायला, तर म्हणलं काय नाही. कापूस आहे का, म्हणलं हाय, गाला पिशत म्हणायचं. एवढंच. सकाळी 10 वाजल्यापासून जी फोन चालू ती 5 वाजेपर्यंत हीच फोन करायची. हाय का कापूस, हाय घरा पिशत, हाय का हाय घाल पिशत म्हणायचं. डॉक्टर म्हणलो फार गेली जात असेल. पुन्हा 5 वाजता शेवटी त्याचा फोन आला, डॉक्टर साहेब म्हणला हो कापूस आहे का, त्यांनी म्हणलं हाय की घाल पिशत म्हणला. त्याचं डोसकं दुखलं डॉक्टरचं. दुसऱ्यांदा फोन केला, म्हणलं डॉक्टर साहेब कापूस आहे का, त्यांनी म्हणलं नाही. मग कार पिशतला म्हणला वेळ घातला. एक येडा आंब्याच्या झाडावर चढलं झाडावर, आणि त्याच्यामुळे दुसरं चढलं आणि पहिलं हात घसरून खाली पडलं. खाली पडले वरच हसले, पडलं रे पडलं. ते खालचं काय म्हणजे माहिती का, गप आहे का, अरे मी पिकलो म्हणून पडलो, तू हिरवाच राहा. ती म्हणला तू पिकलाच म्या बरा हिरवा राही झोपण्या आलो म्हणलं. त्याच्या बोकांडी पडले येड. नमुनी माणसं असतात, नमुनी येड, याला येड म्हणायचं. पण शहाणा कोणाला म्हणायचं, नुसतं पुस्तकी ज्ञान प्राप्त झालं म्हणजे शहाणा नाही बाबा. नुसतं पैसा कमवायची अक्कल आली म्हणजे शहाणा नाही. नाही नुसती प्रतिष्ठा मिळवली म्हणजे शहाणा नाही. शहाणा कोणाला म्हणायचं म्हणजे माहिती का बाबा, मनुष्य जन्म मिळाला आणि मनुष्य जन्म मिळाल्यावर त्याच्या जीवनात संतसंग प्राप्त झाला, कंठामध्ये ज्याच्या देवाचं नाम आलं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आली आणि कपाळाला गंध लावून ज्याला भजनाचा छंद लागला तो शहाणा झाला. त्याला शहाणा म्हणायचं. कारण जीवनाची नैया कशानं पार होईल, हा भवसागर कशानं तरता येईल हे ज्याला कळालं तो शहाणा. बरोबर आहे की नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, कुणासाठी, अशा शहाण्यासाठी. शहाणा तो धनी घेतोस तूच घेतो दादा, खेळवा त्याच्या भानगडीत पडत म्हणून भजन करीत जा, देवाचं नाव घेत जा बाबा. नाम ही खूप सोपं आहे. दुसऱ्याचं बघून करू नका, कधीतरी विचार करायला शिका. आपण माणूस म्हणून जन्माला आलो माहिती, कोण म्हणून, माणूस म्हणून, मनुष्य म्हणून तुमचा आमचा जन्म झाला. बुद्धी नावाचा अवयव देवाने तुम्हाला आम्हाला दिलाय. सार पाप पुण्य, खरं खोटं, चांगलं वाईट या बुद्धीच्या बळावर तुम्हाला आम्हाला कळतं का नाही. चांगलं काय वाईट काय कळतं का नाही, बोला ना, झालं कीर्तन बोला, कळतंय की नाही. म्हणजे बुद्धीचा वापर करून बुद्धीचा पालट धरारे काही मागवता नाही मनुष्य देहा. हा जन्म पुन्हा मिळत नाही म्हणून या बुद्धीचा वापर करा. काय केल्यानं आपलं कल्याण होईल, काय केल्यानं आपलं हित होईल याचा विचार करा, त्या मार्गाने चालायचा प्रयत्न करा, उद्धार होईल. विचार करीत जा, कधीतरी विचार करता का नाही.
आता करायला तुम्ही सुद्धा विचार, 11:30 वाजले ही कवा संपली, विचार करायला तुम्ही सगळे, बरोबर आहे की नाही? विचार करीत जा बाबा, विचार. शिकलेले माणसंच विचार करतात असं नाही, अडाणी माणूस सुद्धा चांगला विचार करू. काही लोक म्हणतात महाराज आधीची शाळा झाली, शिक्षण झालं, तेच विचार करते, आम्हाला कुठला विचार येतो? काहीच नाही दादा, लई शिकलेले सुद्धा लई हळवाक विचार करते, बरं चांगला करीत नसतात बाबा ते. नवरा बायको शिक्षक होते बाबा, दररोज ड्युटी करायची, दोघाला 50,000 पगार, घरी यायचे आणि घरी आले की दोघं मिळून काम करायचे, सगळं घरातलं. आता दोघांचं सारखं पद असल्यावर काम नेहमीच करावं लागतं, त्याला पर्याय नसतो त्याला. महाराजांना सुद्धा महाराजींनी जर केली, लोकांचं कशाला सांगायचं, आपलं सांगतो की बाबा. करंट एक झालं की जाळच होते बाबा, आर्थिंग पाहिजे त्याला, एक करंट एक आर्थिंग, बरोबर आहे की नाही? दोघं महाराज झाल्यावर स्वयंपाक दोघांनी मिळूनच करावं लागते बाबा. नाही तर तिला जर म्हणलं का नाही कर का स्वयंपाक, ती म्हणली मी काय बसून आले होय, मी बी 5 घेऊन आले, बरोबरी मी मळते तुम्ही लाटा, म्हणतेच बाबा ती सत्य, बरोबरी ना. मग ते दोघंही तसेच कामं करायची घरातले. एक दिवस घरातलं पीठ संपलं होतं, दोघांना माहित नाही ड्युटीमुळं, आणि मॅडमनी शेजारचं पीठ मागून आणलं, 5 भाकरी त्याच्या केल्या, सुंदर पिठलं केलं आणि जेवाय वाढायली होती. मग वाढताना दोघंही शिक्षक आहे, हुशार आहे. शिक्षक म्हणला आज जरा भूक मला जास्त लागली का, मला 3 वाढ तू 2 खा. बाई म्हणले मी काय काम नाही केलं का, मी शिकवलं नाही का, मी भाकरीचं पीठ मागून आणलं, मी मळलं, मी स्वयंपाक केला, दिवसभर तुमच्या बरोबर ड्युटी मी केली, आणि मी 2 खाऊ तुम्ही 3 खाऊ, कुठलं शास्त्र आहे मास्टर? मी 3 खाणार, तुम्ही 2 खायचं. मास्तर म्हणला खाल्लं तर मॅच 3 खाईल, नाही तर खाऊ देतच नाही. दोघांनी विचार केला, आपण शिकलेली माणसं तसा अडाणी विचार करायचं नाही. हे बघ असं करू, बस करू. 1 रुपया घेतला ना असा फेकला, भारत पडला तर मी 2 खातो, 3 खातो आणि तू 2 खा. 1 रुपया चुलीत गेला. आता भाकरीसाठी कोण चुलीत हात घालेल बाबा? मग पुन्हा त्यांनी ठरवलं एक काम करू. आता दोघं शिकलेले होते, 2.5 खायला काय बिघडलं होतं का? मग तू 2.5 खा, मी 2.5 खातो, पोट भरला असतं ना. दोघांनी डोकं जुनी पद्धत वापरली. हे बघ, ज्याने आधी बोलल त्यानं 2 खाई, ज्यानं मागून बोलल त्यानं 3 खाई. बसली दोन्ही कोपऱ्यात दोघं बघा, ह्या कोपऱ्यात मास्तर, ह्या कोपऱ्यात मास्तर, शहाणी माणसं बरं का. आणि भरलेली दुर्डी तिथंच, पिटलं तिथंच, मांजर आलंय की 1 भाकर खाल्लेली. शेवट सुद्धा म्हणले नाहीत का, बोलावं तर काही दोघंच्या दोघं नुसते असे मांजराकडे बघत होते. मांजर म्हणलं आधी एखादं काय मांजरानं भाकर आणलं, दूध पिलं, निघून गेलो. त्यानं म्हणलं आठवड्यातून एखादा दिवस तर असा यावा. 4 भाकरी राहिले होते, दोघंही नुसती एकूण एकीकडे बघायचे. दिवस निघाला बाबा, रातभर बसले तसे. आणि दिवस निघाले, 6ला उठणारे मास्तर मास्तरीन, 7ला ड्युटीला जाणारे, 10 वाजले तरी दार बंद. बोलावतं. आता शेजारी पाजारी काय गप बसतेत का? ते म्हणले हो का मास्तरीन उठले नाही का, दार बंद दिसत. दुसरी म्हणली रात्रभर पूर्व होती काय झालं असेल की काय सांगता येत नाही. जगवा काय चालू झालं बाहेर इकडे म्हणजे बघू बरं चला बरं गेली दारावर. मॅडम हो मॅडम आव म्हणावं तर मॅडम गुप्पच बाहेरच्या बाहेर लगेच डोकं लावलं. माय मला वाटलंच होतं तुम्हाला काय म्हणले होते आणि बहुतेक गेले का काय. बोलवा माणसं बोलवा, बोलली माणसं गावातली बाबा. आणि हो का दारू चुकून नाही ते आली लोक मास्तर आव म्हणावं तर लोक म्हणले अरे 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 चांगली माणसं गेली बघा. तर दारू करणं गेलेत मग कसं करावं. सरपंच म्हणजे मी जबाबदारी घेतो. मोडा दार आणली पार घातली दारा तर मोडलं दार. आधी डोळे उघडी ठेवून बसले होते, माणसं मध्ये आल्यावर डोळे बंद केले. विचार सांगते ह्या विचार. लोक बसले बाया ग बसतेत का, माणसं लांबून बघते पण बाया दम निघते का महाराज. आपलं बरं आहे बघा महाराज आहे. एखादा माणूस जर गेला तर लोक लांबून बघते अरे आहे वाईट झालं चांगला माणूस गेला पुन्हा जायचं.
एक दिवस आपल्यालाच जायचं तुला आहे तर हरी 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 करावं द्यायचं मा असं म्हणत म्हणत माणसं मग तंबाखू खात येते आपल्याला काय वाटत नाही पण महिला मंडळाला नुसतं कळावं पाहुणं गेला म्हणून इथून तिथून टमटममध्ये गप येतात बघा टमटममध्ये कोण रडत नाही उलट टमटममध्ये खरं तू आधी रडतीस करणार म्हणजे तिथं हुकुली तसं बायाला दम निघाला नाही बघा तिथं तर बाईने दार उघडल्या उघडलेच मस्त म्हणून असो अख्खो गाव रडायला बाबा पाणी ठेवलं आता तर उठाव का नाही येणे बोलावं तर हे आठीला तटलेले शिकले उकळतं पाणी केलं मास्तराला आंघोळीला बाहेर काढलं आता त्या पाण्याला इसार नसते म्हण महिला मंडळ खराय का नसते म्हणते गॅसवर उकळलेलं पाणी आणि बायाने आपल्याला पुळणी माणसाने आपल्याला पुळणी म्हणून जग घेतला होता असं दांड्याला करून आणि पहिला जग घेतला मास्तरच्या अंगावर वाटलं दिशी बसलं बाबा तरी असं सुद्धा केलं नाही का मास्तरची आंघोळ झाली मास्तरीने काढली तिला बी आंघोळ घातली दोघांनी शेवटी काही लोकांनी सुटल्या आणल्या कपडा आणला पिरडी बांधली बाबा आणि दोघाला तिरडीवर झोपवलं मोठी तिरडी आणि उचललं टन 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 चालू गुलाल उतरीत उतरीत मास्तर तिकडे चालू उठाव का नाही हेळवा का नाही मास्तरने विचार केला जाऊ द्या म्हणला आता असं बी नेहलेत तसे बी नेहलेत 6 महिने झालं आपण इथं आलो गावात ड्युटीला किती लोकांचं आपल्यावर प्रेम आहे आपण गेल्यावर किती लोक मातीला आलते उगं बघावं म्हणून त्यानं मान उचलला असत आता मेलेल्या माणसाची मान माग असते पाया पुढे असते माणसं माग असते जरा काय दिसत का पुढचं त्यानं मान उचलल्यावर मागची मुली मास्तर उठलं अख्खं गाव मागच्या मागे गेलं बाबा गेलं राहिले फक्त चौघच एक मडकं आहे त्यांना पत्ता नाही त्याला वाटलं रड असला तिकडे ती नीट पुढे गेली तरी 20 असते की नाही 20 ते 20च्या ठिकाणी मास्तरला खाली ठेवलं आणि मागं बघितलं अरे माणसं मडकवाला म्हणला रे येते 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 आपण जरा लवकर आला उचलत्या पांड्यानं आपण आला म्हणजे जमाने येते तर आपण रचू आलं म्हणजे लावा येते त्यांनी तिथून उचललं रचायला सुरुवात केली अर्ध रचलं ती मास्तरने विचार केला थोड्या वेळ थांबलं तर ही लावते म्हणला बास आता फुटवलं काय ती 5 जण रचायला होते बघा 4 खाली करून एक मडकवाल आणि मग मास्तरनंच म्हणला बाई काही माघारी घेत नाही आपणच माघारी घ्या हळूच खुणवलं कसं बाई म्हणले होईल तसं मेरे तर संगमरी पण 2 नखावाच खात बाई ती बाई म्हणजे मला धाटती मास्तर म्हणलं जाऊ जा म्हणलं एक भाकरी केली आणि मग मास्तरनं जोरात म्हणलं ए बाई तू 3 खा म्या 2 खातो आता माणसं किती होती तिथे माणसं म्हणले मेलो राहते कोण वळी कोण होऊ सांगे कोण तुरी आणि किरडी घेऊन मागा विरोध नाही विरोधाचं मला विरोध म्हणून सांगायचं नाही विचार हा फक्त शिकलेली माणसंच करतात असं नाही आडाणी माणसं सुद्धा कधी कधी चांगला विचार करतात बरोबर आहे की नाही मग परमार्थाचा विचार करायला शिक्षण शिकावं लागतं असं नाही फक्त संतांचा संग करायचा आहे भगवंताचं नाम मुखात घ्यायचं आहे नित्य नेमानं पंढरीची वारी एकादशीचं व्रत सोमवारचं व्रत आई वडिलाची सेवा देऊन समजून करायची भुकेल्याची भूक जाणून त्याला अन्न द्यायचं तांदळ्याची तहान घालून त्याला पाणी द्यायचं आहे जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तुझी साधू ओळखावा आणि देव ते तुझी जाणावा हे जर तत्व आपल्या हाती आपण निरंतर घेतला बाबा तर जगाचा मला केला वेळ लागत नाही ज्ञानेश्वर माऊली